तर ग्रहपाठ देतात त्याचं कारणच ते आहे की हे सर्व समजलं पाहिजे, समजून त्यांनी घेतलं पाहिजे, बैठकीतून त्यांनी चिंतन केलं पाहिजे आणि नंतरच मग तो पुढं त्याची प्रगती होऊन जाईल. ही प्रगती होण्याचं कारण नुसते शिक्षकांनी सांगितलं तर आपण परत मुलांना ट्युशन पण लावतो, म्हणजे रिपीट व्हावं. ट्युशन लावणे घरी बी अभ्यास करून घेतो, त्याला ग्रहपाठ देण्याचं कारण तेच राहतं. तसं तुम्हालाही ग्रहपाठ करावं लागणार आहे, ते टिप्पण करावं लागणार आहे, तेव्हा लक्षात येईल. म्हणजे म्हणून मी सांगत राहतो आयडिया वया ठेवायच्या. एक कचऱ्याची वही ठेवायची, डोक्यातला कचरा त्याच्यात लिहून टाकायचा. ते डोकं साफ झालं, क्लीन झालं, मोकळं झालं का मग हे डोक्यात घुसतं. आपल्या कचऱ्याच्या वयाच नाही आपल्याकडं, त्या पहिल्या तयार करा. आपल्या डोक्यात जो कचरा आहे ना तो लिहायचा, म्हणजे तो त्याच्या डस्टबिन ते टाकलं. एखादा कचरा राहतो आपण काय करतो डस्टबिनमध्ये टाकून देतो. तर आपल्या डोक्यामध्ये बराच कचरा साचलेला असतो. गैरसमज आहे, अज्ञान आहे, दोष आहे, अनुमान लावणं आहे, क्रेडिट घेणं आहे, हे सारे कचराच आहे डोक्यातला. तो एकदा वहीत काढला की मग तो एकदा तिथं साईडला लावून टाकायचा आणि मग आपल्याला या गोष्टीकडे वळालं का मग आपल्याला ती सुरुवात होते. तर कार्य अविद्या कारण अविद्येचा ठाई विलयाच आहे. आता बरेचसे जे सूत्र रिपीट पण होत तेच समजवण्यासाठी वेगळ्या अर्थाने परमेश्वराने सांगितलेले आहे. पूजनीय माईंभट आहे, आचार्य आहे, त्यांनाही फक्त शब्द लगेच कळाला. त्यांना काही टीका पक्ष नंतर झालं का, देवाने सांगितलं लगेच म्हणजे आपल्याला कळालं. आपलं तसं नाही आहे. आपल्याला 50 वेळा समजून घेऊनही बी कळेलच याची गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळं त्यांची जी बौद्धिकता होती ते 18 पुराण वेदशास्त्र झालेलं होतं, पाया पक्का होता आणि ब्रह्मविद्याशास्त्राला लगेच तयारच होते. सांगायचं आणि लगेच माईंभटांनी समजून घ्यायचं, जाणून घ्यायचं, लगेच खूप जास्त सांगायची गरज पडली नाही. तर कार्य अविद्या म्हणजे जीव नीच मळ, म्हणजे खालचे जे मळ आहे ते कारण अविद्येच्या ठाई. म्हणजे आता कार्य कोणतं आणि कारण कोणतं जे मागं झालं तेच त्यांनी रिपीट केलं आहे. तर अविद्येच्या ठाई म्हणजे उच्च मळाच्या ठाई विलया जातात, म्हणजे तत्समान होतात. आता इथं कार्य अविद्या, कार्यमळ कोणते खालचे आणि कारणमळ कोणते वरचे. खालचे झाले तर वरच्याच जातात, आला का लक्षात. ते कारण आहे म्हणून तिकडं जातात. संसारामध्ये हेच उलटं होणार, हे तुम्हाला मी सांगितलं. तर अविद्या म्हणजे चिन्ह. आता देवतेचे जे स्वरूप साजायते जो वर्ण आहे त्याला ही सुद्धा अविद्या म्हटलं गेलं. परत अजून अविद्या कशाला म्हटलं जातं, तुम्हाला विचारतात तुमचं अविद्येचं गाव कोणतं. तर मग अविद्या शब्द आला का देवानी कुठं वापरला ना आपणही कुठं वापरतोय लगेच आपल्याला आलं पाहिजे. स्वभाव हा शब्द आला का आपण लगेच आपल्या डोक्यात आलं पाहिजे का स्वभाव म्हणजे अष्ट स्वभाव आहे, देह स्वभाव आहे, जीव स्वभाव आहे. अजून स्वभाव कशाला म्हटलं जातं, स्वभावाला जाऊन येतो म्हणजे इंद्रियाच्या स्वभावाला जाऊन येतो की नाही. तसं हे जे शब्द आहे ना हे प्रकरण वाशात आपण परत अजून स्वभाव का त्याचा स्वभावच तसा आहे हो, किचकट स्वभाव आहे, भांडखोर स्वभाव असं म्हणतो की नाही. तर त्याच्या प्रवृत्तीला सुद्धा स्वभाव म्हटलं गेलं. तसं इथं सुद्धा अविद्या म्हणा की अविद्येचे जे चिन्ह आहे, साजत्य वर्ण आहे, त्याला सुद्धा ही जी अविद्या आहे ती म्हटलं गेलं. म्हटले चैतन्यभूती जीव बीजभूत अविद्या असे त्याचं प्रमाण पण देतात. कोणत्या ठिकाणी अविद्याला ते म्हटलं गेलेलं. तर चैतन्यभूती हे सूत्र सांगितले ना, हे चिन्ह कशाला म्हणावे म्हटले, आधारे देवते ओळखी जीवाची. कालच झालं आधार आहे जीवाला, ही देवता आहे ही ओळखती कशी, चिन्हाद्वारे. ते चिन्ह कशावर येतात, मळावर. मळ कोणाचे असतात, त्या देवतेचे. म्हणजे कर्मीच्या देवतेचा मळ आपल्याकडे जर नसेल तर तिला आपण दिसणारच नाही आणि त्या मळाद्वारेच पाहतात. म्हणून तिचं जे ज्ञान आहे ते अन्यथा ज्ञान आहे. जीवाला जीव म्हणून पाहतच नाही ती, त्या स्वतःच्या मळालाच ती जीव समजते आणि त्या मळावर लागलेले चिन्ह ते कर्म आणि त्या कर्माच्या त्या चिन्हानुसार ती भोगवत असते. जसं ट्रॅफिकचे चिन्ह असतात बघा, तुम्ही रस्त्याने चालले ते चिन्ह राहतात, राईट टर्न करायचं, क्रॉस करायचं, हे करायचं, ते करायचं. लायसन काढायला गेले असेल तर ते चिन्हाची परीक्षा पण तुम्ही दिलेली असेल. तसेच इथं चिन्ह असतील. आता ते चिन्ह काही कुठं आलेलं नाही कोणत्या कर्माचं कोणतं चिन्ह आहे, परंतु चिन्ह असतं आणि ते त्या देवतेच्या मळावरती आपल्या कर्मानुसार लागल्या जातं आणि त्याच्यानुसार ते कार्य करतं. हा सिस्टमचा भाग आहे. म्हणून मी सिस्टम हा शब्द वापरण्याचं कारण आहे, हा सिस्टमचा भाग आहे. एकदा ते समजून घेतलं का हे कसं कार्य चालतं आपलंही, या सृष्टीचंही, परमेश्वराचंही आणि देवतेचंही, हे चारही पदार्थाचं कार्य कसं चालतं. म्हणून देवाने सांगितलं, महादाईसा म्हणते सर्व काही आचार्यांनाच, आम्हाला काहीच नाही, आम्ही का मरावं का.
देव म्हणतात बाई तुम्ही जीव जाणता, म्हणे जाणतो. देवता जाणता, जाणतो. प्रपंच जाणता, जाणतो. परमेश्वर जाणता. या व्यतिरिक्त काही जाण नाही का म्हटले. आणि मग याच्या व्यतिरिक्त जाणणं म्हणजे काय, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण. यात अर्थात या चारही पदार्थाचं कार्य करण्याची सिस्टम, कसं कार्य चालतं, कशा पद्धतीनं चालतं हे समजून घेतलं की तेच ज्ञान असतं. त्याच्या व्यतिरिक्त खूप ज्ञान नाही. आता 5 स्थळाचा अभ्यास व्हावा आणि मग ते आपण दीक्षा घ्यावी अशातला भाग नाही. तुमचं कार्यकारण स्वरूप काय, देवतेचं कसं, प्रपंचाचं कसं, ही सिस्टम कशी चालते, प्रपंच कसा चालतो, आता हे त्याच्यामध्येच आलेलं आहे. प्रपंच तयार कसा होतो, नाचतो कसा, तयार कसा होतो, हे सार आणि संसरण प्रकरणामध्ये तेच आलेलं आहे. तर त्याचा आधार कोणता, कोणत्या आधाराने ते कसे कार्य करतात हे सर्व येतं. तर मळाच्या आधाराने देवता जीवाला पाहते आणि येथे चिन्हला सुद्धा मळ म्हटले गेले. चिन्हाला सुद्धा मळ म्हणितले. जे चिन्ह आहे त्याला सुद्धा मळ म्हटले आणि देवतेने लावलेल्या मळालाही मळ म्हटले. त्या मळा आधारित चिन्ह असल्यामुळे त्या चिन्हालाही मळ म्हटलं इथं. तर देवतेचे मळाधार ज्ञान सूत्रच आहे ना डायरेक्ट. देवतेचं ज्ञान कशाचं आहे, मळाधार. त्या देवतेला जे मळ, जीवाला जे मळ चिटकवलेले असतात त्या मळाद्वारेच ती देवता जी आहे या जीवाला बघत असते आणि तेच ज्ञान तिच्याकडं असतं. याच्या व्यतिरिक्त स्वरूपांग जे आहे, जे आपण अपरोक्ष ज्ञानात गेल्यानंतर जीवाचं स्वरूप आपल्याला दिसणार आहे ते देवतेला दिसत. परमेश्वर जे आपलं स्वरूप पाहतो ते देवतेला दिसत नाही. म्हणून देवतेमध्ये ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश असं आहे. परंतु ते ज्ञान हे जसं आहे तसे ज्ञानात बसत नाही, ते अन्यथा ज्ञानात बसतं. कारण आपला मळ म्हणजे जीव आहे का, नाही. मळ तर एका देवतेच आहे. आणि असे तर 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवतेचे मळ असतात. पिंड असतात 9 असतात. संलग्नाच्या माध्यमातून 10वा मळ असतोच ना चैतन्याचा. तर मळ तर एवढे, मग एकच मळ म्हणजे जीव थोडी. तसं जीव स्वरूप वेगळं आणि मळ वेगळं आणि ह्या मळालाच ते जीव समजतात. म्हणून देवतेचं ज्ञान हे अन्यथा ज्ञान असतं आणि त्रोटक पण असतं, म्हणजे मर्यादित असतं. त्याच्या पलीकडचं तुमचं ज्ञान आहे देवतेचं. देवतेला परमेश्वर दिसत नाही. श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेत अर्जुन देवाला काय सांगतात की विश्वरूप जे तू पाहतोय याचं नखसुद्धा कोणत्याही देवतेला पाहायला भेटत नाही. जीव पाहतो याचा अर्थ काय झाला, अप्रोक्ष ज्ञानात गेल्यानंतर तुम्हाला जीव स्वरूप दिसतं, देवता स्वरूप दिसतं, परमेश्वर स्वरूप दिसतं धावळं धावळं का होईना. तसं देवतेला दिसतं का, देवतेला वरच्या देवतेचं स्वरूप दिसत नाही, फक्त अस्तित्वाची जाणीव असते. याचा अर्थ तुम्ही कुठं आले, तुमचं सामर्थ्य मोठं आहे जीवाचं. परंतु हे कधी होईल, एखादा मुलगा पहिलीत आहे त्याला लगेच कलेक्टर आपण म्हणू शकतो का, तो कलेक्टर होईल तेव्हाच होईल ना. ही प्रोसेस आहे ना त्याची. हां, टप्पे. तिथपर्यंत गेल्यानंतर तुम्ही याच्या चैतन्याच्या पलीकडे जीव जातो ना. परमेश्वराच्या प्राप्तीच्या वेळी चैतन्याच्या पलीकडे जातो. ती चैतन्य देवतासुद्धा मान्य करते का हा आता मोठा झाला. परंतु ही प्रोसेस आहे आणि हाच धर्म आहे, हीच साधना आहे, हीच धार्मिकता आहे. आपल्याला साधना करायची म्हणजे काय करायची, एक एक टप्पा पुढं जायचं आहे. आपल्यामध्ये ते सामर्थ्य निर्माण करण्यासाठी साधना करायची आहे म्हटले. तर देवतेचे मळाधार ज्ञान म्हटले. तर कार्य म्हणजे तयापासून जे होय, कार्य शब्दाचा अर्थ काय, तयापासून जे होय त्याला कार्य म्हणतात. ज्याच्यापासून जे होते ते कार्य आणि ज्याच्यापासून होते ते कारण. म्हणून खालच्या मळाला कार्य आणि वरच्या मळाला कारण. इथं का म्हटलं आहे, तर ज्याप्रमाणे बापापासून मुलगा हे कार्य आणि बाप कारण. उदाहरणं समजण्यासाठी, बापामुळं मुलगा आहे ना, मुलामुळं बाप आहे का, पण तसं पाहायला गेलं तर मुलामुळं बाप आहे पण संसारामध्ये, आणि मुलगाच नाही तर तू बाप होशील का, पण बापामुळं मुलगा आहे. तर इथं बापापासून मुलगा, म्हणून मुलगा हे कार्य झालं आणि बाप हे कारण झालं. म्हणजे खालचं कार्य वरचं कारण हे समजण्यासाठी आहे. तर माया कार्य, जीव कार्य, प्रपंच. आता पुढं तेच येणार आहे. तर मायेचे जे कार्य आहे जीव आहे आणि जीवाचं कार्य आहे प्रपंच आहे. मायेने कार्याला लावलं कोणाला, जीवाला. आपण कुठं होतो, काही लोक विचार करा म्हणे बाबा आपण तिथं होतो तेच बरं होतं, काही टेन्शन नव्हतं, निर्दिष्ट अवस्थेत. बरं मायेने आणलं, मायेने केलं, सारे उपद्याप समजू नये, परत तिथंच जायचं, त्याच्याही पलीकडं जायचं. त्याच्यापेक्षा तिथं होतं ना सुख दुःख विरहित, काय टेन्शन होतं. आताही सुख दुःख विरहित. एखादा माणूस कॉमात असतो त्याला काय असतं का टेन्शन कशाचं, ना हप्त्याचं टेन्शन, ना काय आला का काय किती ती बिलं भरायची, किती काय करायचं, काहीच नसतं. परंतु त्या परमेश्वराला आनंद देण्याची प्रवृत्ती झाली आहे ना,
तो निद्रिस्त अवस्थेत किती दिवस, कोमातला माणूस किती दिवस, निद्रिस्त अवस्था किती दिवस, त्याला लिमिटेशन आहे. म्हणून परमेश्वराला आनंद देण्याची प्रवृत्ती झाली, म्हणून परमेश्वराने हा सारा उपद्याप केलेला आहे. आणि उपद्याप करून मळ लावून परत बोध देऊन परत ये नासव आणि मग त्याच्या पलीकडे जा. मायेच्या पलीकडं परमेश्वराला आपल्याला घेऊन जायचं आहे. मायेच्या पलीकडं परमेश्वर आहे. परमेश्वराची प्राप्ती कुठं होती? मायेच्या पलीकडे, चैतन्यापर. त्या परमेश्वराने आपल्यासाठी खूप मोठं स्वप्न पाहिलं आहे. आणि आपण कोणते स्वप्न पाहतोय? हे भेटावं, ते भेटावं, ते भेटावं. परमेश्वर निरानंद जीवाला आनंद देण्याचं स्वप्न पाहिलं आहे, की याला आनंद द्यायचा आहे, आनंदाला न्यायचं आहे. परत तिथं निर्तिशय सुख ते आनंद, परत त्याच्यामध्ये काही थोडंही दुःख नाही. आणि आपण अशा छोट्या छोट्या सुखामध्येच अडकलेलो आहे. तर हे जे मायेचं कार्य जीव आहे, जीवाचं कार्य प्रपंच आहे. म्हणजे माया कारण जीव आणि जीव कारण प्रपंच. तर कारण म्हणजे काय? येराशी आदी म्हणून, म्हणजे काय? कार्यमळाशी, कार्यमळाशी कारण आहे. आदी म्हणजे मूळ, त्याला कारण म्हणावे म्हटले. जे मूळ आहे त्याला कारण, आणि जो कार्याला आलं त्या मूळ कारणामुळं त्याला कार्य म्हणावं म्हटले. तर विखो इंद्रिय विलया जाय, देही विदेह विलया जाय, हे आपण पाहतच आलो. या सांगण्याचा अर्थ ते होतं की खालची कार्य आहे, वरचं कारण आहे, त्याच्यामुळं ही सृष्टीचा सार तशा पद्धतीने होतो. मागा थोवे सांगितले म्हटले. मागील 6 वचनी काय सांगितले? थोवे बेदी, नित्यादिक्रम मळांचा नाश सांगितला ना. आता थव्यापर्यंत आलो ना आपण. पहिले घेतलं कोणतं? कर्मभूमीची देवता, म्हणजे 4 विखो इंद्रिय वेल्या जाय, ते वरच्या देवतेला. आता हे थव्यापर्यंत आपलं आलो. तर थव्या अंतर्गत कसा प्रकार आहे म्हटले. मग हा प्रश्न निर्माण केला त्यांनी, पक्षकारांनी, का थव्याची ठीक आहे, एक थव्या वरच्या थव्याच्या तत्समान झाला म्हणजे असं संपलं. पण थव्यामध्ये बी आहे ना 33 कोटी देवता आहे ना, कर्मभूमीच्या देवतेमध्ये 33 कोटी. तर थव्यापर्यंत मग कसा क्रम असतो? एकाच वेळेस 33 कोटी डायरेक्ट विलय जातात का त्याच्यातही नित्यादी उपजी उच्चादी क्रम असतो? असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे ना. तर हे थव्यापर्यंत सांगतात परिते येण्याची क्रमे, म्हणजे थव्यांतर्गत सुद्धा नित्यादी क्रमेच मळाचा नाश होतो. थव्याच्या अंतर्गत सुद्धा, म्हणजे सर्वात खालची देवता आहे तिचा पहिला, मग नंतर त्याच्यावरचा, नंतर त्याच्यावरचा, हे करत करत ते स्पीडली होणार आणि मग पूर्ण वरच्या देवतेच्या मळामध्ये तत्समान होणार. म्हणजे इथं अगोदर आपण जे बघितलं ते थोया परत्वे बघितलं. आता हे थोया अंतर्गत आहे. तर थोया अंतर्गत सुद्धा त्याचप्रमाणे नित्यादिक्रमेच होतो. म्हणजे अगोदर जीवाचे मळ नासले की मग संलग्नाचे नासले म्हटले. मग संलग्नाचे का जीवाचे? तर आता पुढे येला ते प्रश्न निर्माण केला आहे त्यांनी. उत्तरी येईल, अथवा अगोदर कार्य मळ नासले की कारण मळ नासले म्हटले, का दोही एकेच वेळेस नासले म्हटले, हे प्रश्न निर्माण केले. तर जीव संलग्न अशी दोहीचे मळ एकाच वेळी आणि एकदाच नासतात म्हटले. दुसरं कार्यमळ आणि कारणमळ या दोन्हींचा एकाच वेळी नाश होतो. कार्यमळ आणि कारणमळाचा एकाच वेळेस नाश होतो. तिसरे स्थूळ आणि सूक्ष्म अशा दोन्ही प्रपंचाचा सुद्धा एकाच वेळेस नाश होतो. एकाच वेळेस होतं सर्व. फक्त आपल्याला समजण्यासाठी अशा पद्धतीनं सृष्टीचा सार होतो हे आपल्याला सांगितलेलं आहे. ऑलरेडी तसं जर पाहिलं वास्तविक तर हे एकाच वेळेस असं होतं. फक्त क्रम एकाच वेळेस होतो. म्हणजे मग एकाच वेळेस सारे होतात का? मग त्याला क्रम लायला नसता, छोटं मोठं म्हणता आलं नसतं. म्हणून क्रमाद्वारे, परंतु तेवढ्या स्पीडली होतं की ते एकाच वेळेस सर्व होतं म्हटले. सूक्ष्माचं बी, स्थूळाचं बी, संलग्नाचं बी आणि जीवाच्या मळाचं बी एकाच वेळेस हे होतं म्हटले. म्हणून कार्य अविद्या कारण अविद्येच्या ठाई विलया जाय असं वचन का आलेलं आहे? का कार्य अविद्या म्हणजे कारण, इथं अविद्या हे मळाला म्हटले ना. तर कार्याला आणलेले जे मळ आहे ते कारणाच्या मळामध्ये विलयात जातात, असा शब्दाचा अर्थ आहे त्याचा. एकदा शब्दाचा अर्थ समजून घेतला का मग त्या पद्धतीनं पुढचं आपल्याला स्पष्टीकरण लक्षात येतं. त्याचं पुढचं सूत्र त्याच अनुषंगाने आलेलं आहे. कार्य कारणी विलय जाय, कार्य कारणामध्ये विलय जातात. कार्य खालचे मळ, कारण वरचं मळ. ते रिपीट परत परत काय येतं याचं कारण का कन्फ्युजन नको व्हायला, संभ्रमावस्था नको यायला. म्हणून कार्यकारणी म्हणजे ज्या कारणापासून जे कार्य उदयास येते त्या कारणाप्रत विलय जाय, म्हणजे ब्रह्मांडस्थेच्या ठाई विलय जातात. आता ब्रह्मांडस्था कोणाला म्हटलं गेलं? हां, ब्रह्मांडस्था कशाला म्हणतं? इथं ब्रह्मांडस्था कशाला म्हटलं? देवतेची जी अव्यक्त दी आहे ती विग्रहाच्या माध्यमातून क्रीडते का? ती नाही.
अव्यक्त देवता ही ब्रह्मांडास्थ होते आणि ब्रह्मांडास्थातून विग्रह होतात. विग्रहापासून विग्रह होत नाही. विग्रह कशाला म्हटलं गेलं? देवतेच्या अवताराला. देवतेच्या अवताराला विग्रह म्हणतात. तर अव्यक्तातून पहिले ब्रह्मांडास्थ होते आणि ब्रह्मांडास्थातून विग्रह होतात. विग्रहातून विग्रह होत नाही. ब्रह्मांडास्थेतूनच हजारो विग्रह होतात. आणि अव्यक्ता जी व्यक्त होती तिला ब्रह्मांडास्थ म्हणतात. जसं ब्रह्म, माया, ईश्वर व्यक्त होलं तिन्ही एकत्र येऊन त्याला आपण काय म्हणतो? परमेश्वर. पण परमेश्वरापासून परमेश्वराचे अवतार होतात. तसं मात्र देवतेचं नाही. विग्रहापासून विग्रह होत नाही. ब्रह्मांडास्थापासून सुद्धा ब्रह्मांडास्थसुद्धा होत नाही. अव्यक्तातूनच ब्रह्मांड असतात, ब्रह्मांडास्थातून विग्रह होतात. ही सिस्टम आहे. म्हणून देवतेचं समजून घेतलं काही लक्षात येतं. तर इथं कार्यकारणी विलय जायचं म्हणले जे कार्यकारण आहे, कारणाचं जे उदयास येतं ते कारणाशी विलय जाय म्हणजे ब्रह्मांडस्थाच्या ठाई विलय जातं. म्हणजे आता हे तुम्ही म्हटले मळ जातात जातात विलय जातात, म्हणजे जातात कुठं? तर ते ब्रह्मांडास्थात जातात. आणि ब्रह्मांडास्था मग अव्यक्त त्याच्या त्याच्या ठिकाणी जातील ना. आता आपला कार्यक्रम झाला, आपण कुठं जाणार आहे? आपापल्या घरी. आतापासूनच ओढ लागली आहे की नाही? आपण इथं आहे, मग जाणार आहे ना. मग जाणार इथून गेले, मग गेले कुठं? प्रश्न आहे ना. मग तिथं तसं हे सुद्धा मळ गेले गेले कुठं? ब्रह्मांडाचं. म्हणजे त्यांचं ठिकाण आहे ना ते. आलं का लक्षात? त्या अनुषंगाने कार्यकारणी विलय जाय या अनुषंगाने हे वचन या अनुषंगाने आलेलं आहे. म्हणजे ब्रह्मांडाच्या ठाई विलय जातात. तर कार्यकारणी विलय जाय म्हणजे काय? मागीला वचनी पृथक्कार सांगितला म्हणले का? तर मागील वचनी विखो इंद्रिय विलय जाय, इंद्रिय अंतकरणी विलय जाय किंवा इत्यादी जे वचनं सांगितले हे सांगितले. त्याच्यामध्ये परत हे डबल वचन येण्याचं कारण काय म्हटले? तर तिथं पृथक्कार म्हणजे थोवे भेदी मळाचा नाश सांगितला म्हटले. थोवे भेदी त्या थोव्यातले मळाचा नाश सांगितला. आणि इथं काय सांगितलं म्हणले? तर ही अविद्या कारण आहे, अविद्येच्या ठाई विलय जाते. अविद्या इथं आता मळालाच म्हटलं गेलं. तर जे मळ आहे त्या ठिकाणी जातात. ते अवघ्याचा यावका म्हणजे एकवटा सांगितला म्हटले. ते ठीक आहे, सर्व एकत्र सांगितलं तुम्हाला हे ठीक आहे म्हटले. तर नीचमळ उच्चमळाच्या ठाई विलय जातात असे अवघे मळ प्रकरण एकाच वचनी सांगितले. हे जे आहे ना कार्यकारणी विलय जाय एकाच वचनात हे सारच सांगितलं म्हटले. परंतु एवढं डायरेक्ट एकच वचन सांगितलं असतं आपल्याला कळालं असतं का? समजलं असतं का? तर ह्या वचनापर्यंत येण्यापर्यंत आपल्याला पाठीमागे सारी प्रोसेस आपण समजून घेतली आणि म्हणून हे वचन आपल्याला कळतं आहे म्हटले. याचात एकाच वचनात हे सारा आवाका सांगितला म्हटले. तर जे जे कार्याला येते ते सर्व कारणी जाते. समुचा कार्य म्हणजे अर्थ सांगितलं. जे जे कार्याला येतं ते सर्व कारणी जाते. म्हणजे आता कार्याला आलेला आहे कार्यप्रपंच, तो कारणात जाणारच. जे बी असेल आता जे जे म्हणजे शब्द वापरला प्रत्येक गोष्ट आली त्याच्यामध्ये. कोणती गोष्ट? जड चेतन स्थूळ सूक्ष्म कारणादी जो प्रपंच आहे मग त्याच्यामध्ये पिंडस्थ आल्या, विग्रह आले, प्रतिमेच्या ठाई असलेलं अधिष्ठान आलं, सामर्थ्य आलं इत्यादीचे जे सर्व आहे ते कारणी विलय जातात. त्याच्यामध्ये आता पिंडस्थ आहे, आपल्या शरीरामध्ये पिंडस्थ आहे, मळ आहे, देवतेचे विग्रह आहे, देवतेच्या प्रतिमेच्या ठाई असलेलं अधिष्ठान आहे, सामर्थ्य आहे. हे सर्वचे सर्व या जेव्हा सहार होतो त्यावेळेस कारणात विलीन होऊन जातं. म्हणून समुच्चकार वाक्य इथं का सांगितलं? तर कार्य कारणी विलय जाय एका वाचनातच सारं सांगितलं. जे कार्याला आलेलं आहे ते कारणात विलय जातं. मग कार्याला काय काय आलं? पिंडस्थ आल्या, मळ आले, सर्वच आलं ना त्याच्यामध्ये. अधिष्ठान आलं, प्रत्येक आलं. हे सर्व कार्याला आलेलं आहे आणि हे कार्याला आलेलं आहे हे कारणात निघून जातं सहार झाल्यानंतर. म्हणजे एकाच वचनात त्यांनी सर्व सहार प्रकरण सांगितलेलं आहे. परंतु एकच वचन आपल्याला सांगितलं असतं तर आपल्याला कळालं नसतं. म्हणून समुच्चकार म्हणून हे परत वचन आपल्याला आलं आणि त्या वचनातून पाठीमागचा आपण अंदाज घ्यायचा आहे म्हटले. एक नित्य वर्ग एक अनित्य वर्ग. आज आपण हे नाही संपणार नाही. किती वेळ झाला सांगा? कारण हे एक नित्य वर्ग एक अनित्य वर्ग. आपण सुरुवात किती वाजता केली होती? 10:30. म्हणजे ठीक आहे, 1-2 वचन होतील, जेवढे होतील तेवढे घेऊ आपण. एक नित्य वर्ग एक अनित्य वर्ग. आता नित्य वर्गामध्ये कोणतं येतं, अनित्य वर्गामध्ये कोणतं येतं? तर नित्य वर्ग म्हणजे काळे उपाय न नाशे म्हणजे नित्य वर्ग कधीच कशाने संपणार नाही ते नित्य. आणि एक अनित्य वर्ग म्हणजे काळे उपाय नाशे ते अनित्य. काळाच्या अनुषंगाने जे नाशच होत नाही ते नित्य आणि काळाने नाशतं ते अनित्य. शब्दाचा अर्थ जर आपण घेतला तर
तरी जे जे अनित्य ते नासेल, म्हणून दोन्ही वर्ग सांगितले. जे जे अनित्य ते नासेल. मग अनित्य काय काय आहे आणि नित्य काय काय आहे? नित्य वर्गामध्ये 4 पदार्थ येतात, अनित्य वर्गामध्ये बाकीचं सर्व येतं. तर आले जे ते नासेल म्हटले. नासेल काय? जे आले ते आलं काय? कार्याला आलं ना, जीव कार्याला आला. पण जीवाचे कार्याला आलेला जो आहे, जीव तर अनित्य वर्ग आहे, परंतु तो कार्याला आलेला आहे. त्याचं जे अस्तित्व आहे इथं आल्यानंतर आहे, तो तिथं जाणार आहे. म्हणजे कारण वेगळं आहे आणि कार्य वेगळं आहे. जसं प्रपंचाचं आहे तसंच सगळ्या पदार्थाचं आहे. तर जे जे आलं ते नासेल म्हणले. सर्वांचा नाश होतो याची शंका आली असती, कारण नित्य आणि अनित्य असे 2 वर्ग सांगितले. तर येणे करून काय सांगितले? अनित्य वर्ग नासतो, नित्य वर्ग तो राहतो. तर ही शंका आपल्याला मग कारण कोणते, कार्य कोणतं, नित्य कोणतं, अनित्य कोणतं, ही शंका आली असती. म्हणून काळे उपाय न नासे तो नित्य. म्हणजे काळे उपाय करून कालांतराने उपायाने तो नासतो, कारण वेळ लागतो त्याला. म्हणून म्हणजे जीव, देवता, परमेश्वर हे अनित्य वर्ग नित्य वर्गात येतात. आणि अनित्य वर्गाचे येरी दोन्ही नाशे तो अनित्य. याच्या व्यतिरिक्त जो नासतो ते अनित्य. जे काळे करून उपाय करून नाशे तो अनित्य वर्ग. काळानंतर वेळेनंतर तो आहे, तो उपाय करून नासला जातो, त्याला अनित्य म्हणते. तर काळ करून मग काय करतं? कर्म राटीचे लेप नासतात. आता नासतं काय काय हे सांगतात काळे करून. तर कर्मराटीचे लेप आणि दैवराटीचे उपाय ती अविद्या नासते. आपण जे केलेलं राहतं ना हे सारं नासतं. कधी? महासाहारी. काल तो विषय सांगितला की आपल्याला महासार होतो. सारे अनंत ब्रह्मांडाचे जे जीव आहे ते कुठे नेले जाते? मायेच्या तामात. मायेच्या तामात नेल्यानंतर ही जी बी आपल्याला लागलेलं जी प्रमाद कीड आहे त्याच्यामुळं आपण आता उद्धरू शकत नाही. ती प्रमाद कीड नासावल्या जाते, स्वच्छ केल्या जाते. जशी गाडी आहे खराब झाली, आपण काय केलं जातं? सर्व्हिस स्टेशनला देतो, ती गाडी साफ केल्या जाते. साफ केली, परंतु बाहेर आल्यानंतर ती परत मळणारच आहे. मग साफ केली ना, आता बाबा बाहेरच काढायची नाही तर असं तर होत नाही. कालांतराने ती येणारच आहे, येण्यानंतर परत नासणारच आहे. तर तिचं जे फक्त जे घाण होती ती साफ झाली, स्वच्छ दिसायला लागली. आणि ती स्वच्छ कायमची राहील का? नाही राहत. तशा पद्धतीनं हे जे लेप आहे कर्मराटीचे लेप ते नासतात. दैवराटीचे जे उपाय ते अविद्या नासते. लीळा करून नाशवितात. प्रपंच उपायाने नासतो आणि काळे करूनही नासतो. प्रपंच उपाय कळून आणि काळांतराने नासतो. तर ही परमेश्वराचे लीळेचं कार्य आहे. ती परमेश्वराची कृपाच आहे की जर यदा कदाचित ती प्रमाद कीड आपली नासली नसती, नासवली नसती महासार काळी, तर आपण कधीच उद्धरलो नसतो. पण तरी उद्धरत नाही का? तर प्रमाद कीड नासली पण संस्कार राहतात आणि संस्कारामुळं परत परत आपण प्रमादी होतो. म्हणून परमेश्वराने सांगितलं प्रमाद चुकवला तर चुकतो. प्रमाद होणार आहे पण चुकवला तर चुकू शकतो, असं काही नाही, तो प्रयत्न. म्हणून परमेश्वरांनी आपल्याला हे सर्व सांगूनही आपल्याला अनेक वेळा बोध होऊनही अनेक वेळा आपण अनुसरूनही परमेश्वराला आजपर्यंत का प्राप्त झालो नाही? फक्त आणि फक्त आपला अप्रयत्न. फक्त आणि फक्त अप्रयत्न आहे. विषय अवस्था. जर प्रयत्न कर, परमेश्वर काय म्हणतात? प्रयत्न करी दैवाचे साह्य. जर प्रयत्न केल्यानंतर दैवाचं जर साह्य होतंय आणि परमेश्वराचं साह्य झालं तर आपण उद्धरून जाणारच आहे. परंतु आपण तशा पद्धतीनं तशा लेवलचा परमेश्वराला अपेक्षित असलेला जो प्रयत्न आहे तो आपण केला नाही आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा खाली येत राहतो आणि प्रमादी होत राहतो. आता प्रमाद जर कीड नासली नसती तर उद्धाराचा विषयच नाही. म्हणून परमेश्वराची ही बी लीळाच आहे, ही बी कृपाच आहे का प्रमादकड नासतात. पूर्ण जी प्रमाद आहे ती पाठीमागं पुढं कंटिन्यू होत नाही पण संस्कारामुळं. म्हणून आज आपल्याला अनुसरणाला काही अडथळा येत असेल, अनुसरल्यानंतर आचाराला जो बी अडथळा येत असेल, जो बी कोणताही घ्या, विकाराचा घ्या, विकल्पाचा घ्या, स्वभावाचा घ्या, तर या अडथळ्यापायीच आपण पाठीमागं प्रमादी झालेलो आहे. जो अडथळ्याने आपण प्रमादी झालो तोच अडथळा पुढे येईल, पण एकदाच येईल. त्याच्यावर जर आपण मात केली तर परत तो अडथळा येत नसतो. यासाठी तुम्हाला समजावण्यासाठी एक उदाहरण, जसं 10वीचा मुलगा आहे, त्याला 10 विषय असतात. तो 6 विषय पास झाला आणि 4 विषय राहिला. आता त्याला ते 6 विषय जो पास झाला ते परत द्यायचे का? त्याला नाही द्यायचे. म्हणजे त्याला आता परत पास कोणते करायचे? ते 4 नापास झाले तेच,
म्हणजे त्याची अडचण कोणती, ती 4ची जी मागची 4 आहे तीच पुढे आली ना, आणि ती एकदा द्यावं लागणार आहे. बरं आता पुढच्या वेळी तो 4ची 4 5 झाला, आता तो परत परत परीक्षेला द्यावा बसावं लागेल का, नाही बसावा, तो 5 झाला, म्हणजे एकदाच मात करायची. म्हणजे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण आध्यात्मिक जीवन करत असताना, साधना करत असताना एखादी अडचण आली, मग विकाराची असेल, विकल्पाची असेल, स्वभावाची असेल, जे बी असेल, आविधीची असेल, असंस्काराची असेल, कोणती बी, तर आपण समजून चालायचं की याच्यामुळंच आपण पाठीमाग गेलेलो आहे, आता नाही तर कधीच नाही, आता याच्यावर मात करायची आपल्याला. आणि मग त्यावरती मात करायला सुरुवात केली, प्रयत्न केला का परमेश्वराचं सहाय्य होऊन मात केले जाते. म्हणजे विघ्न हे एकदाच येतं, त्याच्यावरती मात केलं की परत आपल्याला ते विघ्न येत नाही. अडचण एकदाच येते, त्याच्यावरती मात केली का ती अडचण येत नाही. मग याच्यावरती अडचण मात केली का पुढची अडचण परत दुसरी कोणती तरी असेल, मग त्याच्यावरती मात करावं लागेल. म्हणजे ह्या मात करत 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 आपल्याला पुढं जायचं आहे ना. परंतु जसं अनुसरायच्या अगोदरचे अडथळे वेगळे आणि अनुसरायच्या नंतरचे अडथळे वेगळे, अनुसरायला अडथळे वेगळे आणि अनुसरल्यानंतर परमेश्वराच्या प्राप्तीला जायचे अडथळे वेगळे. त्या अवस्थेत गेल्यानंतर आता पहिलीतल्या मुलाला सर्वात मेन म्हणजे अडथळा कोणता आहे, दुसरीच्या परीक्षेचा आहे का पहिलीच्या परीक्षेचा आहे, पहिलीच्या. त्याच्या पुढं तोच आहे. ते एकदा जर गेलं का त्याला अडथळा संपला आहे का, पहिलीत पास झाला म्हणजे संपलं शिक्षण, असं झालं का, परत दुसरी आली, तसंच आहे. म्हणून आपण काय करतोय, जर पूर्वी आपण वासनिक दशेत तसंच राहत असेल, खाणं पिणं राहणं स्वभाव उठणं बसणं, आणि इकडे तसंच राहत असेल, तर आपल्याला कळलंच नाही नेमकं आपण अनुसरलोय ना अनुसरल्यानंतर आपल्याला काय झालं. आपल्यात बदल अपेक्षित आहे ना, बदल कपड्यांनी अपेक्षित झाला, कपड्यांनी बदल झाला की नाही. आता दत्तमुनीचे माग कपडे वेगळे होते, आता कपडे झाले जसे तुमचे आमचे सारेचे वेगळे होते, कपडे बदलले. पण कपडेच बदलले, कपड्या व्यतिरिक्त बाकीचं सारं बदलायचं आहे ना. बाकीचं नाही बदललं तर नुसत्या कपडे बदलल्याने देव होईल काय. आणि जर कपडे बदलल्याने देव जर झाला असता तर सर्वात सोपा तर देव, कपडे बदला फक्त. तर कपडं हे अनुषंगिक आलं, एक सिस्टमचा भाग आला, त्यागाचा एक भाग आला. परंतु बाकी बदलायचं काय आहे, वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, विचारधारा आहे, आचारप्रणाली आहे, त्याग प्रणाली आहे, हे बदलायचं आहे. नाही तर पाठीमागे तसंच ना आत्ताही तसंच, कसं काय देव होईल, कसं काय अनुसरलो, कसे काय कपडे घातले, त्याला अर्थ नाही. चेंज झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे, आणि हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. तर आपण आता इथं थांबू, इथपर्यंत आपण आलेलो आहे. आणि समजणं महत्त्वाचं आहे, नाही तर स्पीडली घेतलं तर 1-2 प्रश्न विचार. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.